मुलांना हार पचवायला शिकवणे हे त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी इमोशनल अँड मेंटल डेव्हलपमेंट अत्यंत आवश्यक आहे. हार स्वीकारणे म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा शिकणे. मुलाला हे शिकवताना खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरू शकते. जिंकण्याइतकेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत हे सांगा. प्रक्रियेवर लक्ष. मुलाला सांगा की अंतिम निकालापेक्षा रिझल्ट, त्याने केलेल्या प्रयत्नांना एफर्ट्स आणि त्याने जी गोष्ट शिकली आहे लर्निंग, त्याला जास्त महत्त्व आहे. सर्वोत्तम कामगिरी, बेस्ट एफर्ट. प्रत्येक वेळी जिंकणे शक्य नसते, पण आपण आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी केली का हे महत्त्वाचे आहे. 2. भावना, इमोशन्स स्वीकारायला शिकवा. गुस्सा आणि निराशा मान्य करा. हरल्यानंतर मुलांना वाईट वाटणे, निराशा येणे किंवा राग येणे स्वाभाविक आहे. त्यांच्या या भावनांना दाबा देऊ नका. त्यांना सांगा की तुझा राग, निराशा मी समजू शकते. शांत राहायला शिकवा. हरल्यानंतर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी 1-2 वेळा दीर्घ श्वास, डीप ब्रेथ घेऊन शांत व्हायला शिकवा. 3. कारणे शोधणे आणि सुधारणा करणे. ॲनलाइज अँड इम्प्रूव्ह. दुसऱ्याला दोष देणे टाळा. जेव्हा मूल हरते तेव्हा ते बऱ्याचदा दुसऱ्यांना मित्र, शिक्षक, परिस्थिती दोष देतात. त्यांना समजावून सांगा की स्वतःच्या चुका मान्य करणे आणि त्यातून शिकणे हे यशासाठी आवश्यक आहे. काय सुधारता येईल? हरल्यानंतर पुढच्या वेळी तू काय वेगळे करू शकतोस, किंवा तुझी तयारी कशी कमी पडली, असे प्रश्न विचारून मुलाला आत्मपरीक्षण, सेल्फ रिफ्लेक्शन करायला मदत करा. 4. उदाहरण द्या आणि सकारात्मकता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिकवा. तुमचे उदाहरण, तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात छोट्या-मोठ्या अपयशांना कसे सामोरे गेलात याची उदाहरणे मुलांना द्या. अपयशे अंतिम नसते, तर ती यशाची पहिली पायरी असू शकते हे सांगा. खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅनशिप. हरल्यानंतरही जिंकलेल्या व्यक्तीचे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन करायला शिकवा. ही चांगली खेळाडू वृत्ती आहे, ज्यामुळे तुमचा आणि इतरांचा आदर वाढतो. 5. पालक म्हणून तुमची भूमिका. अतिरिक्त ताण, एक्स्ट्रा प्रेशर टाळा. आपल्या मुलाने नेहमी जिंकलेच पाहिजे असा अतिरिक्त दबाव त्यांच्यावर टाकू नका. समर्थन, सपोर्ट द्या. हरल्यानंतर मुलाला आधार द्या. त्यांना एकटेपणा जाणवू नये. त्यांना सांगा की मी नेहमी तुझ्यासोबत आहे. थोडक्यात मुलांना हे शिकवा की हार म्हणजे शेवट नाही, तर पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. त्यांना लवचिक, रेझिलियंट आणि मजबूत बनवण्यासाठी ही सवय खूप उपयुक्त आहे.